माझी ना भाजी खूप जास्त वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल अँड न्यू अनदर व्लॉग. सो कशा आहात तुम्ही सगळे, कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर छान आहे. मी चालली आज वर्धा. कशासाठी चालली ते नाही सांगत, ते तुम्ही व्लॉगमध्ये बघत राहा. तर हे कपडे घातले, हे जे टॉप आहे मी जे घालून आहे, हे टॉप हे मी कोल्हापूरहून घेतलं होतं. माझ्या मॉमनी घेऊन दिलं होतं आणि विंटरसाठी खूप छान टॉप आहे. आणि मी वाटच बघत होती की कधी असा मोमेंट येते आणि ते मी टॉप मग इथं घालणार. तर तो मोमेंट आला आहे, त्यामुळे मी टॉप इथे वेअर केला आहे. आणि पॅकिंग वगैरे झाली आहे आमची, बघू शकता. पॅकिंग वगैरे झाली आहे आणि ते पण टायमावर झाली आहे, माहीत आहे. टायमावर झाली आहे ते पॅकिंग. ब्रेकफास्ट करते आधी, कारण ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी आता ट्रॅव्हल करणार आहे, सो मी सिम्पलच काहीतरी खाऊन जाणार आहे. हे गाईज खायचं होतं यार. सो व्हॉट हॅपनिंग. गॅसला काय झालं, एवढं गरम चालत आहे. असंच चालायचं, तू गरम नाही चालायचं जास्त. किसान पीनट बटर अँड ब्रेड. मी ब्रेडला लावून खाणार आहे. हेल्दी पण आहे, सिंपल पण आहे आणि लवकर. पुढे ट्रॅव्हलला वगैरे वास येत होती. ट्रॅव्हल करताना असं सिंपल काहीतरी खाऊन गेलो की आपल्याला काही म्हणजे ॲसिडिटी होत नाही, काही तकलीफ होत नाही, आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम्स येत नाही. 2 ब्रेड इज इनफ फॉर मी. ओके. ही होतपर्यंत मी खाते ॲपल, जे काल मी कट करून ठेवलं होतं. सो तुमचं झालंय का ब्रेकफास्ट? तुम्ही काय काय करताय ब्रेकफास्टमध्ये, म्हणजे काय खाताय तुम्ही पण सांगा मला कमेंट करून. My buttered bread ready. Taste was so awesome. Yum yummy. Yum yum yum. Guys, so next I eat मेथीची भाजी and चपाती. मी आता खाणार नव्हती, मी काबर खाते कारण मेथीची भाजी इज माय फेवरेट. माझी ना भाजी खूप जास्त फेवरेट आहे. मेथीची भाजी मला खूप जास्त आवडते. सो मी हे फिनिश करते आणि नंतर येते तुमच्या समोर. ओके. आय एम डन. जाऊ दे, इंग्लिश आता शिकत आहे मी, येत नाही परफेक्ट. सो ब्रेकफास्ट झाला आहे आता करून. मेथीची भाजी विथ पोळी. त्याच्या आधी काय खाल्लं होतं, किती लवकर विसरतो यार मी. ब्रेड अँड आता तुम्ही ब्लॉग मागे करून बघून घ्यायचा. सो आता मी फेस वॉश करते माझा आधी, विथ माय फेवरेट फेस वॉश .&T विटॅमिन C+E सुपर ब्राईट जेल फेस वॉश स्पेशली फॉर कॉम्बिनेशन स्किन. That's why I purchase it and apply my face now. येते फेस वॉश करून. ओके. Moisturizer. This moisturizer is suitable for my skin. That's why I purchase it. Especially this moisturizer suitable for oily skin type. Combination skin. Next I apply saffron and gold cream. गोल्ड नाही, याच्यामध्ये कलर आहे फक्त.
ट्रॅव्हलने चाललो आम्ही, सो सेफ्टीसाठी मी इथे इलायची आणि लवंग घेतलं आहे की प्रवास करताना काही प्रॉब्लेम नाही आली पाहिजे. आम्ही वर्धेला पोचलो आणि पोचल्यानंतर मावशीच्या घरी जायचं होतं, तर आम्ही आधी ॲटो पकडला कारण मावशीचं घर दूर होतं. माझा अवतार तर खूप खतरनाक झाला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ही ही मावशीच्या घरी पोचलो आणि माझ्या मावशीने बनवलं होता एकदम गरम गरम टेस्टी टेस्टी चाय, जो मला खूप आवडतो म्हणून मी इथे पेत होती. मावशीच्या घरी तिथून निघालो. मग आम्हाला ज्या मेन पॉईंटवर जायचं होतं, म्हणजे ज्या व्यक्तीला भेटायला जायचं होतं, आम्ही तिथे चाललो होतो. परत आम्ही ॲटोमध्ये बसलो. आई मावशी तिकडे फ्रूट्स घेत होती आणि बाबा तिकडे बिस्किट्स घ्यायला गेले होते. तर मी यांचा बसून वेट करत होती ॲटोमध्ये. हे घ्या बिस्किट देऊन द्या जे आजीले. हो तर आता बिस्किट दिले थांबा ना जी एकाच टाइम. सो यार गाईज, मी इथे बसून होती कारण माझ्या मागे अजून कामच कोणतं आहे. तर गाईज, ह्याच आजीला भेटायला यायचं होतं. आजी खूप छान आहे आणि लवकरात लवकर बरी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. रिलेटिव्हच्या घरी गेल्यानंतर चाय पिणं हीच आधीपासूनची परंपरा. थंडीचे दिवस सुरू आहे म्हणून चाय पिणं हीच जास्तच इम्पॉर्टंट, म्हणून मी इथे मस्त चाय पित होती. आता आम्ही संध्याकाळचं तिच्या घराकडे जेवण येतो. हो राहतो ना, चालूच राहणार. येणं जाणं उद्या येतो. उद्या भरती करून द्या. येतो म्हणलं तर येतो ना. नाही तो स्वयंपाक करता का म्हणा, मग जेवतो आम्ही. मला एक सांगा आता काय. फॅमिली, फायनली आय एम ॲट होम. मी आली आहे माझ्या घरी. मी वर्धेला गेली होती. सो मी जास्त म्हणजे मला जसं ब्लॉग शूट करणं जमलं तसं मी केलं आहे, कारण तशी सिच्युएशन नव्हती की मी कॅमेरा ओपन करून ब्लॉग शूट करू. बट जो पार्ट मला जमला तो मी शूट केला आहे. जेवढं जमलं आहे, पॉसिबल झालं आहे ते मी केलं. अँड टायर्ड आहे, पण टायर्ड असून मी लावणार आहे माझ्या केसांना ऑइल, कारण डॅन्ड्रफ खूप झालं आहे. आणि एक वीक म्हणजे एक हप्ता होता की मी केसाला तेल नाही लावलं आणि मी खूप थकून आहो, पण मला माझ्या केसांची खूप चिंता येत आहे. सो मी माझ्या केसांना करणार आहे आता ऑइलिंग. एवढ्या डिस्टन्सवर तेल गरम करायचं कधी पण, एकदम असं घालायचं नाही. मी एकदा काय केलं होतं, म्हणजे ते न कळत झाली ते चूक माझ्याकडून. मी बॉटल अशी टाकत होती, म्हणजे अशी ते गॅसवर पावर असा कमी करायचा, तर अशी टाकत होती, तर ते खालून आहे ना फुटलं ते तेल. आणि रात्री तेल लावून ओव्हरनाईट ठेवणं हे खूप चांगलं आहे आपल्या केसांसाठी, कारण केसांना आपण जेवण भेटलं पाहिजे. त्यांचं जेवण म्हणजे तेल आहे, हे मी माझ्या लँग्वेजमध्ये सांगत आहे. पागल नका समजू, आय एम नॉट मेंटल. बस हे माझी सांगायची स्टाईल आहे म्हणून मी अशी सांगत आहो. जे रिअल आहे ते रिअल आहे यार, मी अशीच सांगतो, मी अशीच बोलतो. झालं गरम झालं. सांता क्लॉज माझ्यासाठी एखादी मुलगा असा गिफ्ट करा की जो माझ्या केसांना हेअर ऑइलिंग करून देईन, मसाज करून देईन. असं यार आपल्याला वाटते यार की आपल्याला हेअरची अशी कोणतरी मसाज करून द्यायला पाहिजे. तसं काही नाही, हॅट. असं तर मी गलतीनं पण मागणार नाही की माझ्या केसांना मसाज करायसाठी एखादी मुलगा पाठवा. नो, मी मजाकमध्ये बोलली.
मला काय गरज नाही, मी करू शकते माझ्या हाताने. आणि माझ्या घरचे आहे, माझी आई आहे, मीन्स माझी आजी. ओ ते करून देऊ शकते, पण असं वाटते यार आपल्यासारखं असं कोणतरी पागल राहिलं पाहिजे. पण आपल्यासारखं आपणच पागल राहतो, याचा मला चांगला अनुभव आला आहे. असं कोणीच पागल भेटत नाही. सो हे बघा किती हेअरफॉल होत आहे, ते दिसत नाहीये. खूप हेअरफॉल होत आहे. याचं कारण पण मीच आहे, कारण मी माझ्या केसांकडे लक्ष दिलं नव्हतं. अजिबात लक्ष दिलं नव्हतं मी माझ्या केसांकडे, अजिबातच नाही. म्हणून बरोबर आहे यार, आपण ज्या गोष्टीकडे खूप लक्ष देतो आणि मग काही दिवसांनी जर लक्ष द्यायला देत नाही, सोडून देतो, तर मग त्याचं नुकसान तर होणारच आहे. खूप हेअरफॉल होत आहे. जाऊ दे, सगळ्यांचेच होते का नाही सगळ्यांचे हेअरफॉल. माझे जेवढे हेअरफॉल खाली पडले आहेत तेवढे वापस येऊन जाईल माझ्या टाकल्यावर. सॉरी, टाकलं नाही, केस आहे. टाकलं मीन्स मजाकीमध्ये बोलली मी तो शब्द, डोंट माइंड. टाकले नाही हो मी, हे ओरिजिनल केस आहे माझे. वो मेरी लैंग्वेज है बेटा, वैसी बोलने की मेरी स्टाइल है. क्या है स्टाइल. आता नाही जात आहे. खूप बेकार वाटते पण केस केल्यावर यार. आपलं स्काल्प इम्पॉर्टंट आहे यार. आपलं फक्त माहिती आहे का, स्काल्प इम्पॉर्टंट आहे. आणि आपले जे लेंथ राहते ना केसांची, ते बस इथं मसाज झाली पाहिजे बस. कधी कधी असं वाटते की कोणतरी मसाज करून दिली पाहिजे हेअरची. सिरियसली यार, तेवढं पैसा नाही आहे ना आता जवळ. तेवढा पैसा जवळ असता तर सलून मध्ये गेली असती मी डायरेक्ट. चल म्हटलं असतं, याले पैसे फेक, पैसा फेक, तमाशा देख. पैसा फेकला असता, नाही फेकला नसता, इज्जतीने दिला असता. सॉरी, पैसा दिला असता आणि म्हटलं असतं ताई माझी हेअरची मसाज करून दे. बट लवकरच माझ्या लाईफमध्ये पैसा पण येऊन जाईल जर मी मेहनत केली तर. बाकीचं तेल मी आता मिररमध्ये लावते. ओके, झालंय माझ्या केसाला तेल लावून. केसाला तेल लावायचा कार्यक्रम माझा समाप्त झाला आहे. बघू शकता शॅम्पू बनली आहे मी इथे. सो गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मी थोडा रेस्ट करते कारण मी खूप थकली यार. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव यू, बाय.